आदरणीय पवार साहेब, हे जे काय सभागृहात चाललेलं आहे ही आपल्या विजयाची तुतारी आहे. आज आपण इथे स्वर्गीय गजानन बाबर भाऊ यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. संघर्ष यात्री. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे सगळ्यात वरिष्ठ लोकप्रिय नेते माननीय शरदचंद्रजी पवार, माननीय श्रीनिवास पाटीलजी, माननीय अमोल कोल्हे, विलास शेठ लांडे, संजोग वाघेरे पाटील, गौतम चाबुकस्वार, महादेवराव बाबर आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं ते बाबर कुटुंबीय. गजानन बाबर यांच्याविषयी अनेक आठवणी व्यासपीठावरील त्यांच्याबरोबर महापालिकेत काम केलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितल्या. आणि त्या आठवणी खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा, एक लोकनेता कसा असावा ते सांगणाऱ्या या आठवणी आहेत. संघर्षाची एक यात्रा सुरू केली गजानन बाबर यांनी, आणि ती यात्रा जर आपण पाहिली 1972 पासून त्यांचा प्रवास हा शिवसेनेबरोबरचा प्रवास आहे. आणि आज ते हयात असते तर त्यांना संघर्षच करावा लागला असता, कारण आपण सगळे त्या संघर्ष यात्रेचे, आपण सगळे इथे बसलेला प्रत्येक जण त्या संघर्ष यात्रेचे आपण पायीक आहोत. मग अशी विलास शेठ लांडे हे इतिहासात रमले होते आणि त्यांनी पुरंदरच्या तहाचाच इतिहास सांगितला. अनेकदा असं म्हणतात की महाराष्ट्र युद्धात जिंकतो आणि तहात हारतो, पण या वेळेला आपण तहाती हारणार नाही आणि युद्ध आपणच जिंकणार आहोत. महाराजांनी 23 किल्ले दिले ना, पवार साहेबांनी 40 आमदार दिले, आम्ही 40 आमदार दिले. पण ज्याला ते किल्ले दिले तो औरंगजेब या महाराष्ट्रातच गाडला गेला शेवटी, हे लक्षात घ्या. त्या अफजल खानाची बोटं इथेच छाटली गेली, शाहिस्ता खानाची, आणि अफजल खानाचा कोथळा इथेच निघाला. त्याच्यामुळे 40-40 दिले आहेत. सध्या काँग्रेसने एकच दिलाय, पण आता 40-40, 80-81 असे सगळे मिळून आपण 181 परत किल्ले जिंकू. आणि लोकसभेसाठी शिरूर, बारामती, मावळसह किमान अख्खा महाराष्ट्र चला. आणि निशाणी पण काय मिळाली आहे? तुतारी, मशाल. हा एक शुभयोग आहे. काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याला होते, मला वाटतं काल परवा, आणि ते छत्रपतींच्या पॅलेसमध्ये गेले होते, जलमहाल ना काय, जलमंदिर. त्यांचं स्वागत 50 तुताऱ्यांनी केलं. 5 चित्र ते गेले आतमध्ये आणि ते गांगरले. एरवी तुतारी स्वागत केल्यावरती लोक असे प्रसन्न, पण ते असे गांगरले 50 तुताऱ्या. ते चित्र प्रसिद्ध, 50 तुताऱ्या. होय. त्याच्यामुळे आता तुतारी आणि मशाल
हीच या महाराष्ट्राची दिशादर्शक आहे. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन नेत्यांनी ठरवलेलं आहे आता माघार घ्यायची नाही. आणि इतिहास हा नेहमी लढणाऱ्यांचा सांगितला जातो, पळपुट्यांचा नाही, नामर्दांचा नाही. काय विलास शेठ, गद्दारांचा आता काय. बरोबर, आपण तिकडे पाठवू त्यांना. पण आज आपण इथे जमलेलो आहोत ते या सगळ्या राजकीय चर्चा करण्यासाठी नाही, पण व्यासपीठावरती सगळेच राजकारणी आहेत. गजानन बाबर यांचा प्रवास जर आपण पाहिला तर तो एका निष्ठावंत अशा शिवसैनिकाचा प्रवास होता. पहिली शाखा त्याने या भागात शिवसेनेची स्थापन केली, काळभोर नगर, आणि त्या शाखेला बाळासाहेब ठाकरेंनी भेट दिली होती. त्यांनी जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष जर आपण पाहिला, त्या पुस्तकात आपण जर वाचलं तर मराठी माणसाच्या वाट्याला जो संघर्ष आला कायम 1960 सालापासून, त्याला हिणवलं गेलं घाटी म्हणून, हमाल म्हणून, पाटीवाला म्हणून. या सगळ्यातून गजानन बाबर गेलेले आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी जे काही आठवणी सांगितल्या आहेत आणि त्यातून जी त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची एक ज्योत, एक ठिणगी पेटली, त्या ठिणगीचं नाव सुद्धा शिवसेना, जी बाळासाहेब ठाकरेंनी पेटवली. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला स्वाभिमानाचं जीवन जगता यावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. आणि इतक्या संकटात, वादळामध्ये ही शिवसेना आजही टिकून आहे. ती गजानन बाबर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे शिवसैनिक, संघर्ष करणारे शिवसैनिक त्यांना लाभल्यामुळे. आपण मगाशी विलास शेठ आपण बोललात की संजय राऊत तुरुंगात गेले पण मागे हटले नाही. ही बाळासाहेबाची प्रेरणा आहे. एकदा मला राहुल गांधी आमचे चांगले दोस्त आहेत, कधी कधी आम्ही गप्पा मारायचो. त्यांना मी शिवसेनेचं मर्म सांगितलं, फटे देखील हटे नाही. हे कैसा होता है. मी लोक काय झालं तरी आम्ही मागे हटत नाही. आम्हाला जे घडवलेलं आहे, आमचा जो मोल्ड आहे बाळासाहेबांनी केलेला, तो वाकणारा, झुकणारा आणि विकणारा नाही. आणि बाबासाहेब हे त्याच्यापैकी एक शिवसैनिक होते. त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. श्रीनिवासजींनी सांगितलं की किराणा दुकानात काम करणारा तो तरुण होता, मुलगा होता, त्यांनी स्वतःचं विश्व राजकारणात केलं. नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले, पण ते सदैव लोकांमध्ये राहिले, लोकांचे राहिले. आणि म्हणून आज अनेक आमदार खासदार येतात, माजी होतात, आपल्यातून निघून जातात, त्यांची आठवणी कोणी ठेवत नाही. पण गजानन बाबर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे पुस्तक प्रकाशित होते, त्यांच्या आठवणी प्रसिद्ध होत आहेत, त्या सोहळ्याला इतक्या मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत, हे लक्षात घ्या. व्यासपीठावर सगळे लोक उपस्थित आहेत. आणि म्हणून मी बाबर कुटुंबियांचे आभार मानतो की त्यांनी पुढल्या पिढीला, तरुणांना प्रेरणा देणारी त्यांची संघर्ष गाथा ही पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून एक फार मोठं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रापुढे संघर्ष हा कायम वाढून ठेवलेला आहे. माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे असतील, त्याच्यासाठी बाळासाहेब ठाकरे असतील, महाराष्ट्राला लढल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय कधीच काय मिळालं नाही. आणि मराठी माणसाला कायम संघर्षच करावा लागला.
जे जे आमच्या हक्काचं, अधिकाराचं आणि न्यायाचं आहे ते सुद्धा आमच्यापासून ओरबडून घेण्याचा प्रयत्न केला आणि केला जातो आहे. अशा वेळेला प्रत्येकानं संघर्ष यात्री बनून या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितलं की आपण आमच्या मागे उभे राहा. हा महाराष्ट्र, मराठी अस्मिता, लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल, वाचवायची असेल तर आपण सगळ्यांनी संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे आणि ठामपणे माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. हीच आजच्या दिवसाची महत्त्वाची, प्रेरणादायी असा एक संदेश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.